सीआयएफच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या 85 लाख महिलांच्या आणखीन कुटुंबांचं खऱ्या अर्थानं उद्धार आणखीन चांगल्या पद्धतीची त्यांच्या आयुष्याला दिशा मिळते. माझे 2-3च पॉइंटेड प्रश्न आहेत. सीआयएफचं जे आपलं असणारं जे अनुदान आता 60,000 रुपये आहे ते आपण 2 लाखापर्यंत नेणार का? एक. दुसरं, आपल्या असणारे जे प्रभाग समन्वयक आहेत त्या प्रभाग समन्वयकांना स्थिरीकरण करणं म्हणजे त्यांच्या असणाऱ्या ज्या काही एकंदरीत कार्यकक्षा आहेत त्या कार्यकक्षेप्रमाणे त्यांना नियुक्त्या मिळणार का? 2. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामसखीची आपण पदनामावली आपण आता केलेली आहे. जसं आपण सिंचन सहाय्यकाची पदनामावली केलेली आहे, ग्रामसेवकाची केलेली आहे, तर त्यांना शाश्वतदृष्ट्या उद्याच्या काळामध्ये उमेदचं जे अभियान आहे ते 26 साली आपलं संस्थगित होते, त्याला पुढं कार्यान्वयन करण्यासाठी आपण कोणकोणते या संदर्भातले निर्णय घेणार? एवढेच माझे पॉइंटेड प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हे केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे आणि या मोदीजींच्या कालखंडामध्ये उमेद थांबणार नाही, उमेद बंद होणार नाही, उमेद चालू राहील, याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा. दुसरा विषय राहिला की सीआयएफच्या अनुदानासंदर्भातला जो विषय आहे ते अनुदान 60,000हून 2 लाख करण्यासंदर्भातला विषय आहे. त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे की चालू वर्षामध्ये आपण अतिरिक्त निधी केंद्र सरकारकडे मागून त्यांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा विचार आपण करू. आणि ग्रामसखीचा विषय आहे, प्रभाग समन्वय नियुक्तीचा विषय आहे आणि तो ग्रामसखीच्या संदर्भातली भूमिका मी आपल्याला सभागृहामध्ये मांडली आहे.